हॅलो, राधे राधे, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केलं आहे. ती खूप आरामदार आहे. पापाची आ चुकी कारण की गाडी आली. चला आता आवरू, रेडी हो, मग खाली जाऊ. रेडी तो हो चुके, चलो अब नीचे जाते. मम्मी तर स्वयंपाकाला पण लागलं. चला मी तोपर्यंत बाहेरचं आवरून येते पहिले, मग आपण किचनमध्ये जाऊ. आता परत रोजची ड्युटी. आज लाईट वगैरे बंद करते. आज तर सकाळपासून चावळ आले डायरेक्ट रोजच्या सारखं. चला लागू आता कामाला. भेटते मी तुम्हाला आवडून. ये देखो कितना प्यारा ड्रॅगन फ्रूट आहे. याला ड्रॅगन फ्रूट का म्हणतात? तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. बाकी ब्रह्मकमळ चला आता एक पण कळी नाही. चलो गाइस, खाना खाने के लिए हमें आज बाहरच बसले. ये हमारी माता जी, ये हमारी श्रीमान जी. तर गुड मॉर्निंग. तर आता जायचंय थोडं बाहेर कंपनीच्या कामानिमित्त, काही मटेरियल आणायचंय. तर बघा, चलो बाय बाय. इच्छा गावात ही गाडी बघा का खराब झाली. पप्पा 2 दिवस बाहेर घेऊन गेले होते हिला. आता मी जाऊन येतो आणि त्याच्यानंतर दूध काढतो मस्त. अंदर से तो नहीं गान. चलो साहब निकल चुके अब काम के लिए. बाय बाय बाय. एक सारणी अभी डेस्टिनेशन 2 है, पोहोचेंगे जल्दी. दाबादला आलेलं सगळं आवरून. आणि शुभ्या भेटला इथं. आणि याची किरकिरी आणि याची दरवेळेस आता आम्ही गणपतीची मूर्ती बुक केली. त्याला आवडून राहील लाईन किती दूर चालू इथं. अरे मारुतीच्या मंदिरात येईल आपण. जय बजरंगबली. गर्दी बघा, मंदिर तिकडे समोर आहे. ज्ञानाने इथं नंबर लावला बा. अरे लाईन कुठे त्याने तर बायकोन सावधान करून ठेवलं घरी तुला. तर आता बाहेरचे सगळे कामावरून घरी आलेलो आहे. घरी येऊन पण 1 तास काम केल्यानंतर लक्षात आलं आपला ब्लॉग पण काढायचा आहे म्हणून. बाय घरी येऊन कलर वगैरे केला, गाडीतलं मटेरियल खाली केलं, या मशीनला कलर दिला. कायला काम वगैरे आवरून थोडा वेळ झोपले होते. झोपेतून उठले इकडं बाहेर मस्त पाऊस सुरू झाला होता. आता बंद झाला. आणखीन पण आभाळ आलेले, येऊ शकतो आणखीन पण. आता माझं काही सामान आवडलं त्याच्यासाठी मी सगळं कचरा काढून ठेवलं. चालू आहे मम्मीचं मशीन काम. मशीन काम चालू आहे, मशीन काम. पिको करते आहे मग. पिको ना मम्मी? पिको करते आहे मम्मी साडी. बाहेर परत बारिश स्टार्ट होती. त्याच्यात दिसत नाही आहे पण चालू आहे. देखो हमारा वाईट साड़ियों का कलेक्शन. कारण की सेंटरला लागतं ना. आम्ही वाईट काऊन घालते सेंटरला? पवित्रतेसाठी, पवित्रतेचं प्रतीक असतं ते. त्याच्यामुळे रोज सगळेजण सेंटरला वाईट कपडे घालून जातात. आणि ब्राह्मण लोकांचं, ब्राह्मण परिवारचं हे ते ड्रेस कोड. ड्रेस कोड ब्राह्मण परिवाराचं शांततेचं प्रतीक.
आता स्वयंपाकाला आजचा मेन्यू खूप कारलं आणि पालकचे पराठे. खाल्लं असेल बरं कॉम्बिनेशन काहीतरी युनिकच असतं आपल्याकडं. कारल्याची भाजी, एक पालकाचे पराठे. पण बाहेर लोक असा अंधार वाटतोय, 5 वाजले पण असं वाटतंय सकाळ झाली का. फ्रेश वातावरण झालं पावसामुळे, टाईमच समजत नाही. चलो मिळते खाना बनाते, गरम गरम पराठे पाच. मम्मीचं इकडं काम चालू आहे. तर आपण आपलं काम करू. आज उशीर झाला आहे माझ्या स्वयंपाकाला लागला, त्याच्यामुळे पटापट करू. तर चालू आहे तर डिनर अकेले अकेले. मिलेट है इसलिए अकेले अकेले करना पड़ता है. हाँ, यहाँ पे तारक मेहता चालू है, यहाँ पे डिनर चालू है. जस्ट इंडियन थिंग्स, आप नहीं समझोगे. सब समझेंगे. सब समझेंगे. सगळी तिचीच ऑडियन्स आहे. काय म्हणतात आजी? ते म्हातारा हरवलं ना. कोणतं म्हातारा हरलं? जेठालालचा पप्पा हरवला. आजची टेन्शन घेऊ रे. आजी मालिका फोन आजी. काय झालं आजी? दुसरंच कोणी आहे त्याला वाट राहिले. आजीची मालिका रिपीट करणं चालू होती. ते पाय चालू झालं. जेठा बाई फोन केला त्या भावाला. कोणाला? दयाला. आज के लिए बस इतना ही. आई होप यू ऑल गाइज आर एंजॉइंग माय वीडियो एंड थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.